अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॉपिंगचं अर्थात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे। मात्र हे कॉन्क्रिटीकरण कशा निकृष्ट दर्जाने होत आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे। डांबर खोदून नंतर कॉन्क्रिटीकरण करणं अपेक्षित होतं, मात्र कुठलाही डांबर न काढता आपण बघू शकतो दृश्यांमध्ये कॉन्क्रीट म्हणजे व्हाईट टॉपिंग सुरू आहे। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील क्रमांक 48 वर व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा लोकस्पर्श न्यूजने पर्दाफाश केला आहे। काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी खड्डे आणि मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। केवळ 3 महिन्यात या महामार्गावर पालघर जिल्ह्यात 107 अपघात झाले असून यात 58 जणांचा मृत्यू तर 41 जण जखमी झाले आहेत। त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वाहतूक नियोजनाचा ढिसाळ कारभार आणि रोज होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। गुजरातमधील सुरतपासून ते मुंबईतील दहिसर पर्यंतचे 121 किलोमीटरचे काम 553 कोटी रुपयांना निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे। मात्र ठेकेदार कंपनीकडून सुरू असलेल्या सुमार दर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी नवीन बनवलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले आहेत। निकृष्ट दर्जाचे काम होत असताना स्पर्श न्यूजने जाब विचारला असता कंपनीच्या डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजरने अक्षरशः पळ काढला। मैनेजर, ये डामर निकाल के कंक्रीट करना है ना? तो क्यों, मतलब डामर नहीं निकाल के वापस कैसे, मतलब ऐसे ही काम शुरू किया है? उसी जगह में एन जगह ये है रहता है ना सब। मतलब हमको जैसे ऑर्डर मिलता है वैसे हम करते हैं। क्या मतलब कॉन्ट्रैक्ट में क्या है वो बताइए मुझे। मेरे को मालूम नहीं होगा क्या। आपको मालूम नहीं? आप डेप्यूटी प्रोजेक्ट मैनेजर हो, आप ये कंपनी का, आपको मालूम नहीं? अरे सुनो यार, सुनो, नहीं ऐसा नहीं, सुनो मैनेजर जी, आप रुको, मुझे बताइए ये डामर मेरा साइड नहीं है भाई। महामार्गावर सुरू असलेल्या व्हाईट टॉपिंगचे नियोजन शून्य काम आणि सुरक्षेच्या उपाययोजना न करता महामार्गावर विरुद्ध दिशेने वळवलेल्या वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे। कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे होत असलेल्या अपघातांमध्ये हकनाक बळी जात असून जखमींची संख्या मोठी आहे। मात्र ठेकेदार कंपनीच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे। हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। जनतेला इथे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। कित्येक जणांचे मृत्यू इथे झालेले आहेत। तुम्ही बघत असाल हायवेची उंची ही जास्त आहे। त्यांनी कोणत्याही प्रकारचं नियोजन न करता, सर्व्हिस रोडचं नियोजन न करता त्यांनी हायवे बनवायला सुरुवात केलेली आहे। नवीन काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे, परंतु खडी वरती आलेली आहे। काही ठिकाणी रस्ता फाटलेला आहे। अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम हे कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे। व्हाईट टॅपिंगच्या कामामुळे दररोजच्या वाहतूक कोंडी सोडवताना महामार्ग पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। तर दररोज होत असलेल्या तासनतास वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरील वाहन चालक आणि प्रवासी हैराण झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॉपिंगचं अर्थात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे। मात्र हे कॉन्क्रिटीकरण कशा निकृष्ट दर्जाने होत आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे। विशेष म्हणजे हा डांबराचा रस्ता आहे आणि हा डांबराचा रस्ता पूर्णपणे डांबर खोदून या रस्त्यावर हा डांबर खोदून नंतर कॉन्क्रिटीकरण करणं अपेक्षित होतं, मात्र कुठलाही डांबर न काढता आपण बघू शकतो दृश्यांमध्ये हा थेट कॉन्क्रीट म्हणजे व्हाईट टॉपिंग सुरू आहे। सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीने केलं जात आहे, हा अतिशय निकृष्ट दर्जाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू आहे आणि यामुळं हा रस्ता कोणत्या अतिशय निकृष्ट दर्जाचा होत आहे। त्यामुळे हे कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे हे सामान्य नागरिकांसाठी आहे की या कंत्राटदाराचं उखळ पांढरं करण्यासाठी आहे, असा सवाल उपस्थित होतोय। आत्ताच आपण बघितलं की काही ठिकाणी या रस्त्यावर हा कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर या ठिकाणी अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत आणि त्यानंतर मोठमोठाले खड्डे देखील पडलेले आहेत। त्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये हे कॉन्क्रिटीकरणाबद्दल अनेक शंका निर्माण केल्या जात आहेत। लोकस्पर्श न्यूजसाठी मनोज सातवी, पालघर।